नमस्कार. आभाळ ओल हा माझा ललित लेख संग्रह. या संग्रहामध्ये पैर तीरावर कावळे ओरडत आहेत हा एक ललित लेख आहे. त्याचं अभिवाचन मी आपल्यासमोर करतो आहे. पैल तोगे कावू कोकताहे, शकून गे माये सांगत आहे. हे कावळ्यांबद्दलचं वर्णन लता मंगेशकरांच्या सुरेल आवाजात ऐकायला आपल्या कानांना फार गोड वाटतं. पण प्रत्यक्षात कावळ्याला पाहिल्यावर आपल्याला चांगलं वाटतं का? खरंच कावळ्याबद्दल आपलं मत चांगलं आहे का? माझं मात्र निश्चितच चांगलं नाही आहे. का कोण जाणे, पण कावळ्यांबद्दल माझ्या मनात भयंकर तिरस्कार भरलेला आहे. अर्थात त्याला कारणही तसंच आहे. माझ्याही बालपणी अंगणात काऊचिऊ येत असायचे. त्यांना मी माझ्या नाजूक गोजिरवाण्या हातांनी दूध भात खाऊ घातलेला, त्यांनीही तो टुणूक टुणूक उड्या मारत खाल्लेला. आजी कावळ्यांबद्दलच्या अनेक गोष्टी सांगायची. त्या ऐकून कावळा काळा असला तरी मला आवडायचा. आजीनं कावळ्याबद्दलचा तिच्या अनुभवास आलेला असाच एक प्रसंग मला सांगितलेला. तो सांगतानाही तिच्या चेहऱ्यावर समाधान असायचं, कारण त्या प्रसंगात तिच्या भावाचं माहेराचं मोठेपण होतं. 30-40 वर्षापूर्वी आमच्या कुटुंबात कुणाचा तरी अचानक मृत्यू झाला. निरोप देण्यासाठी आत्तासारख्या सुविधा त्या काळामध्ये नव्हत्या. आजीचं माहेर गावापासून 30 किलोमीटरच्या अंतरावर. माहेरी निरोप कसा धाडावा म्हणून आजी विचारात पडलेली. पण अवघ्या 2 तासातच आजीचा भाऊ बैल भिरकं घेऊन हजर झालेला. सगळ्यांनाच नवल वाटलं. निरोप नाही, माणूस पाठवला नाही, तुम्हाला कसं समजलं? असं विचारल्यावर आजीचा भाऊ म्हणाला, मला कावळ्यांनी सांगितलं. हे ऐकून जमलेल्या लोकांना आश्चर्य वाटलं. आजी सांगायची, तिच्या भावानं डोंगरात जाऊन निळवंती वाचलेली होती, म्हणून त्याला पशुपक्ष्यांची भाषा समजायची, कळायची. हे ऐकून माझ्याही बालसुलभ मनाला वाटू लागलं, आपणही डोंगरात जाऊन निळवंती वाचावी, म्हणजे आपल्यालाही कावळ्यांची भाषा समजेल. निळवंती वाचताना कुणाचा आवाज कानावर पडला तर माणूस भ्रमिष्ट होतो, असंही ऐकलेलं. नेमकं आपल्याच बाबतीत असं घडलं तर? करायला गेलो गणपती आणि झाला मारुती. असं काही घडण्यापेक्षा निळवंती वाचण्याचा विचारच मी सोडून दिला. कावळ्यांबद्दलची एवढी उत्सुकता माझ्या मनात असताना तो मला नकोसा का वाटू लागला? माझ्या मनात तिरस्कार निर्माण करायला स्वतः कावळाच जबाबदार आहे. मी 4थी किंवा 5वीला असेन. आईला उपवास होता. बाहेर उन्हं रणरणत होती. अशा भर उन्हात आईने मला वाळ्यावाण्याच्या दुकानात खिचडीसाठी तूप आणि साबुदाणे आणायला पाठविले. हातात 4 8 आण्याची चिल्लर आवळून धरीत आणि 4 आण्याचं तूप, 8 आण्याचे साबुदाणे, 4 आण्याचं तूप, 8 आण्याचे साबुदाणे, असं मनाशी घोकीत वाणीन काकीच्या चांद्याजवळून पळतच मी वाळ्यावाण्याच्या दुकानात गेलो. एका हातात तूप आणि दुसऱ्या हातात साबुदाण्याची पुडी घेऊन घराकडे येत असतानाच वाटेवरच बाबू काकाच्या लिंबावर बसलेल्या कावळ्यांनी मला पाहताच माझ्यावर झडप घातली. एकानं तर माझ्या डोक्यालाच चोच मारली. त्या गडबडीत हातातलं तूप सांडलं. मी रडतच घराकडे पळालो. आईनं माझं काही एक ऐकून न घेता माझ्या पाठीत 4-6 धपाटे घातले. हे सगळं त्या लिंबांवरच्या कावळ्यांमुळेच घडलं होतं. कधीतरी त्याचा बदला घेण्याची खुणगाठ मी मनाशी बांधली. अनेकदा लिंबाजवळून जाताना त्या कावळ्यांची आणि माझी हमखास गाठ पडायची. वस्तीला आलेल्या पाहुण्यागत आठण काळ 12 मास ते लिंबावरच ठाण मांडून बसले होते. माझं लिंबाकडे लक्ष जाताच ते माझ्याकडे मान तिरपी करून पाहत असलेले दिसायचे. त्यांच्या पाहण्यातले भाव मला हिणावल्याचे भासायचे. कधीतरी ते आपल्याला हसतायत असंही मला वाटायचं. काही झालं तरी एकदा का होईना यांना धडा शिकविलाच पाहिजे असं सारखं मनातून वाटायचं. एकदा दुपारी शाळा सुटली. रस्त्यानं चालतानाच मी चांगले 10-20 गोल दगड दप्तराच्या पिशवीत भरून घेतले.
बाबू काकाच्या घराजवळ येताच ओट्यावर उभं राहून एक एक दगड मी लिंबावर बसलेल्या कावळ्यांच्या दिशेने भिरकावला. त्या अचानक झालेल्या हल्ल्यानं कावळे बिचकली, जागीच फडफडली, माझ्याकडे पाहत सावध झाली. मी दुसरा दगड भिरकावताच ते सावधपणाने लिंबाच्या उंच शेंड्यावर जाऊन बसली. एका मागून एक नेम धरून मी दगड फेकत राहिलो, पण एकही दगड कावळ्यांपर्यंत पोहोचत नव्हता. दगड फेकून माझा हात दुखायला लागला. नाईलाजाने मी घराचा रस्ता धरला. थोडा पुढे गेलो आणि कावळ्यांनी माझ्यावर हल्ला चढवला. चवताळल्यासारखे ते माझ्या भोवती झेपावू लागले. मला पळता भुई थोडी झाली आणि इथूनच कावळ्यांची माझ्याशी दुश्मनी सुरू झाली. अगदी 7 पिढ्यांचं वैर असल्यागत ते माझ्या पाठीमागं हातपाय धुवून लागले. जिथं जिथं म्हणून संधी मिळेल तिथं तिथं कावळे मला छळू लागले. मला पाहिलं की भितारल्यासारखे करू लागले. याचं आजूबाजूच्या लोकांना नवल वाटायचं. या पोराच्याच मागं का बरं कावळे लागतायत, यावर त्यांच्यात चर्चा रंगायची. कावळे मला सर्वात जास्त छळायचे ते भुईमुंगाच्या शेतात. माणसं नांगरा मागोमाग शेंगदाणे टाकायला असले म्हणजे तासातले शेंगदाणे कावळ्यांनी खाऊ नये यासाठी कावळे उडवण्याचं काम आई माझ्यावर सोपवायची. कावळे झडप मारून तासातले शेंगदाणेही पळवायचे. मी पुढच्या कावळ्यामागे धावलो की मागचे 4-2 कावळे तासातले शेंगदाणे आपल्या चोचीत पकडून लहान मुलांनी चॉकलेट खावे तसे ते मला शेंगदाणे दाखवून खायचे. हे पाहून मी भयंकर चिडायचो आणि रिकामं तास पाहिलं की आईच्या तळपायाची आग मस्तकात जायची. तिनं रागानं फेकलेलं मातीचं ढेकूळ रपकन माझ्या पाठीत बसायचं. त्यानं माझ्या डोळ्यात टचकन पाणी भरायचं. ते पाहून कावळ्यांना मात्र आनंद झाल्यासारखं वाटायचं. आपले पंख फडफडून जणू ते हवेतल्या हवेत नाचल्यासारखे करायचे. काहीही करून कावळ्यांचा बंदोबस्त करणं मला भागच होतं. दिवसभर त्यांच्या मागं धावून धावून हातपाय दुखत होते. पळून पोटात दम मावत नव्हता. मनात विचार आला, एखादा कावळा मारून शेतात काठीला टांगून ठेवला तर? मरणाच्या भीतीनं कावळे शेंगदाणे खायला तर येणार नाहीच. एकतरी कावळा मारायचाच असा निर्धार करून मी एकदा दिवसभर गल्लोर घेऊन कावळ्यांच्या मागं लागलेलो. पण कावळे महाकावेबाज, धूर्त. त्यांनी माझ्या मनातला हेतू ओळखला असावा. मला पाहताच ते गुंगारा देऊन पळू लागले. माझा नेम लिलया चुकवू लागले. मनाला निराशा आली, पण हिंमत हारलो नाही. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे, ही वर्गात शिकविलेली म्हण आचरणात आणू लागलो. 3रा प्रहर झाला होता. ऊन उतरणीला लागली होती. आंब्याच्या सावल्या वावरभर हातपाय पसरून आळस देत बसल्या होत्या. माझ्या गल्लोरीतला एक दगड सन्न आवाज करीत बाभळीवर बसलेल्या कावळ्यांच्या दिशेने गेला आणि माझ्या प्रयत्नाला यश आले. एक कावळा टपकन खाली पडला. क्षणभर वावरातल्या मातीत तो फडफडला आणि चोच टाकून मरून पडला. त्याच्या मरणाचाही मला आनंद झालेला. गल्लोर हवेत उंचावून मी अक्षरशः नाचलो. पुढे होऊन विजयी चेहऱ्याने मी तो मेलेला कावळा उचलला. उंच काठीला उलटा बांधून वावराच्या मधोमध उभा केला. आता कावळ्यांच्या त्रासातून आपली मुक्तता झाली. पण क्षणातच आभाळ काळ्या ढगांनी भरून यावं तसं झालं. असंख्य कावळ्यांच्या झुंडीच्या झुंडी दिशा दिशातून मेलेल्या कावळ्यांच्या दिशेने झेपावू लागल्या. त्यांच्या त्या कर्कश कावकावीनं माणसांचं डोकं पिकलं. मेलेल्या माणसांच्या मौतीला गावोगावच्या नातेवाईकांनी जमावं तसे ते कावळे मेलेल्या कावळ्याभोवती जमा होऊन आक्रोश करू लागले. शेतात शेंगदाणे टाकणारे आईसह सर्वजण माझ्यावर रागावले. मलाही माझ्या हातून फार मोठं पाप झाल्याचं पाहून खूप दुःख झालं. जे झालं ते गंगेला मिळालं. इथून पुढं कावळ्यांच्या वाटेला जायचं नाही असं मी ठरवून टाकलं. पण घडलेला प्रसंग कावळ्यांनी फारच मनाला लावून घेतल्यानं त्यांनी माझ्यावर डूक धरला. ते अधिकच आक्रमक झाले. मला पाहताच माझ्या दिशेने झेपावू लागले. एखाद्यानं टपली मारून पळावं तसे ते माझ्या डोक्याला चोचा मारून पळू लागले.
एक दिवस तर शाळा सुटलेली असताना एक कावळा माझ्या पाठीमागेच लागला. इतका की आराधरी खेळावी तसा तो मला पकडायला पाहायचा. मी सारखा घराकडे पळायचो, तो माझा पाठलाग करायचा. आमच्या मागं पोरं टाळ्या पिटीत पळायची. पळून पळून माझ्या घशाला कोरड पडली, पण काही केल्या कावळा पिछा सोडायला तयार नव्हता. मी घरात घुसलो. वाटलं आता तरी कावळा येणार नाही, पण तो ओसरीपर्यंत येऊन बसला. मी जिन्याजवळ बसून त्याच्याकडेच पाहत होतो. त्यानं सावधपणाने मान वळवून मला पाहून घेतले. मी दिसलो नाही म्हणून तो माघारी फिरला. तसा मी रोखून धरलेला श्वास अलगदपणे सोडला. कावळा मला शिवला तरी शुचिर्भूत होण्यासाठी आई मला पुन्हा पुन्हा आंघोळ करायला सांगायची. आज तर कावळा घरात घुसल्याचं ऐकून ती पुरती घाबरली. माझ्या बाबतीत काही अशुभ घडायला नको म्हणून तिने बाळू बामणाला पंचांग पाहायला सांगितले. खाली मान घालून त्याने ते वाचलं. बोटाची आकडेमोड केली आणि कावळ्यांना संतुष्ट करण्यासाठी दही भाताचा काला खाऊ घालण्याचा सल्ला दिला. रोज नित्यनेमाने सकाळी उठून मी आईने करून दिलेला दही भाताचा काला अंगणात फेकून कावळ्यांना कावकाव करून बोलावू लागलो. पण माझ्यावर कावलेले काळे कावळे काही केल्या काला खायला पुढे येत नव्हते. घराच्या कौलावर बसलेले कावळे हटलेल्या जावई बापूसारखे अधिकच हटवादी झाले होते. कावळ्यांचं आणि माझं हे युद्ध बरीच वर्षे टिकून होतं. एकमेकांना काटश देता देताच माझं वय वाढत गेलं. वाढत्या वयाबरोबर मला समजही बऱ्यापैकी आली. तसे कावळेही समजदार झाले. समजूतदार माणसासारखे माझ्याशी वागू लागले. एरवी माझ्यावर झडप घालणारे, मला वेळी अवेळी छळणारे हे कावळे एकाएकी शांत झाल्याचं पाहून मला समाधान वाटलं. पण हे समाधान फार काळ काही टिकलं नाही. कावळ्यांचे कावेडावे हळूहळू माझ्या लक्षात येऊ लागले. त्यांच्यातला आक्रमकपणा कमी झाला होता, पण मला छळण्याच्या आपल्या हेतूपासून ते जराही विचलित झाले नव्हते. माझ्याशी हटवाद करून मला रंजीस करण्याचे नवीन उपाय आता त्यांनी शोधले होते. भाद्रपदातला पितृपक्ष म्हणजे जेवता भादवा. जेवता भादवा सुरू झाला की ते माझ्याशी अधिकच हटवाद करायचे. आमच्या घरी पित्तर म्हणून जेवायला आलेल्या माणसांना ताटकळत ठेवण्यात कावळ्यांना कमालीचा आनंद मिळायचा. घरात वडील मुलगा मी असल्याने पितरांना अगेरी देण्याचा, कावळ्यांना काव काव करून घास भरविण्याचं काम मला करावं लागायचं. 12 वाजेच्या कडकडीत उन्हात नैवेद्याचं ताट घेऊन मी बिंबीच्या देठापासून कावकाव करून कावळ्यांना बोलवायचो. माझ्या आवाजानं 10-20 कावळे जमा देखील व्हायचे. पण घराच्या कौलावर अंगणात बसून ते फक्त माझी गंमत पाहायचे. माझी कावकाव धुडकावून मला अपमानित करायची. कावळा कधी घास घेईल घरातील पितरांना आणि विशेषतः मलाही वाटायचं. पण कावळे आपल्या निर्णयापासून जराही ढळत नव्हते. माझ्या अंगातून घामाच्या धारा सुरू झालेल्या. काव 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 करून पोटातले भुकेचे कावळे जागे झालेले. घशाला कोरड पडलेली. माझी अवस्था पाहून एकदाच सगळे कावळे कशी जिरवली अशा आविर्भावात मान तिरपी करून माझ्याकडेच पाहत बसलेली. त्यांचा तो हटिवाद पाहून मी मनातून भयंकर चिडलेलो. वाटायचं कावळ्यांना 4-2 दगड मारून आलेला राग शांत करावा. पण आपल्या आज्या पंजांच्या रूपात आलेल्या कावळ्यांना दगड तरी कसा मारावा असा विचार करून शांतपणे कावकाव करून कावळ्यांची मनधरणी करू लागलो. शेवटी करणार तरी काय? अडला हरी गाढवाचं पाय धरी. अनेकदा मनात विचार येतात, कुणी आणि कशासाठी दिला एवढ्या घाणेरड्या पक्षाला हा मान? उकिरड्यावरचं सडकं शिळपाकं खाणारा आळशी दळभद्री कावळा, एक तरी जमेचा गुण आहे का त्याच्याकडे? ज्याला स्वतःचं घरटं नाही, घरटं बांधण्याची अक्कलही नाही, त्याने म्हणे 10व्याचा पिंड खाल्ला की मनुष्याची मुक्तता होते, मोक्ष मिळतो. पितृपक्षात याने घास घेतला की स्वर्गस्थ
पूर्वजांचे आत्मे संतुष्ट होतात. मुळात याला कितीही खायला घाला तरी हा असंतुष्टच. निसर्गात आपल्या अवतीभोवती कितीतरी सुंदर पक्षी आहेत. ते त्यांच्या रूपाने गुणाने माणसाला आनंदित करतात. पोपटाचं मिठू मिठू बोलणं, मोराचं पिसारा फुलवून नाचणं आणि कोकिळ पक्ष्याची सुरेल आवाजातलं गाणं ऐकलं की माणसाचं मन उल्लसित होतं, आनंदानं नाचू लागतं. असं असतानाही या सर्वांना डावालून कावळ्यालाच हा मान का दिला असेल बरे? काळ्या रंगाचा, चकण्या डोळ्याचा, भसाड्या आवाजाचा हा कावळा या मानामुळे भलताच हुरळून गेला आहे. त्याच्या वागण्या पाहण्यात अहंकार भरला आहे. बरेचदा तो तामशी डोळ्यांनी माझ्याकडे पाहत असतो, तेव्हा मला तो रागाने लालबुंद झालेल्या माणसासारखा वाटतो. आता अशा माझा कावळ्यांवरचा विश्वासच उडालेला आहे. त्यांच्या माझ्यातलं हे चालत आलेलं वैर ते विसरतील असं आता मला अजिबात वाटत नाही. आयुष्यभर कावळ्यांनी मला छळलं आहे. माझ्या मृत्यूनंतरही ते मला छळल्याशिवाय राहणार नाहीत याची मला त्यांच्या आत्तापर्यंतच्या अनुभवावरून खात्री पटली आहे. खरं तर चूक त्यांचीच आहे. स्वतःहून ते माझ्या वाटेस गेल्याने आमच्या दोघातलं वैर वाढत गेलं. काहीही असो, कोण चुकला हे महत्त्वाचं वाटत नाही. आमच्यातलं वैर संपवणं गरजेचं आहे. मी समंजसपणाने माघार घ्यायला तयार आहे. पण कावळ्यांचं काय? त्यांना कोण समजावून सांगणार? आणि सांगणार तरी कसं? धन्यवाद.